आपण पाहतोय जय भवानी कुहिरे आणि एसपी पॅकर्स जय भवानी कुहिरे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि जरूर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रण दिलंय ते एसपी एंटरप्राइजेस या संघाला की प्रथम फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं ना तर फलंदाजीची जी ओपनिंग ऑर्डर आहे ना ती कुठेतरी चेंज केलेली पाहायला मिळते आणि प्रज्योत कुठे यावेळी मात्र स्वतः कर्णधार ओपनिंग बॅट्समन स्वरूपात मैदानात दाखल झाले त्याच्या समवेत रिझवान पांढरे यावेळी मात्र मैदानात दाखल झालेले आहेत फलंदाजी किंवा गोलंदाजी उद्ध्वस्त कशा पद्धतीने करायची याचं जिवंत उदाहरण म्हणजे रिझवान पांढरे आणि त्याच्या समवेत आहे तो अर्थातच प्रज्योत कुटे ज्याच्या माध्यमातून 51 धावांची खेळी मागच्या मॅच मध्ये यश पाहायला जरूर मिळाली होती. जरूर मी तुला सांगतोय की रिझवान पांढरे या मॅच मधील की फॅक्टर पाहायला मिळणार का कारण रिझवान पांढरेवरती पूर्णतः आपण जर पाहिलं असेल तर संघाची दारोमध्य आहे कारण कोणत्या एका गडवरती दारोमध्य कधी नसते मात्र रिझवान पांढरे त्यांचा की फॅक्टर आहे कारण प्रत्येक संघामध्ये असा खेळाडू असतो की त्याच्याकडे क्षमता असते की मॅच जिंकवण्याची मग त्याच्यामध्ये रिझवान पांढरेला आपण पाहतोय तो स्ट्राईक करण्यासाठी आला आज रिझवानची खेळी कशा पद्धतीने असेल हे पाहण्यासाठी मी तुझ्याकडे पुन्हा एकदा बोलतोय ओडू कपिल ठाकूर. जरूर रिझवान पांढऱ्याची जर फलंदाजी जवळून जर तुम्ही पाहिली ना तर रिझवानकडे अग्रेसिव्ह भूमिका आहे जरूर थांबण्याचं तो नाव घेत नाही परंतु त्याच्याकडे जो संयम आहे ना तो संयमाची कुठेतरी त्याच्याकडे कमतरता आहे तर त्याला संयम थोडासा आत्मसात करावा लागेल कारण त्याच्या समवेत किंवा समोर गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे ना तो चतुर चालक आहे गौरव ठाकूर हायेस्ट विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट. प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रमोद दिलीप पवार पहिला शॉट सीमारेखा पार होतोय की नाही येस इट इज 4 धावांसाठी डीजे. पैसे घेऊन जेव्हा आपल्या दारात येतो आणि त्या माणसाला आपण दरवाजा बंद करून हाकलून देतो अशा पद्धतीचं चित्र मैदानात पाहायला मिळालं आणि तदनंतर जर आपण पाहिलं ना तर रिझवान थोडक्यात बचावला असं यश म्हणावं लागेल. स्ट्राइक रोटेट झाले आणि आपल्याला पाहायला मिळते प्रज्योत कुठे स्ट्राइक एंडला मोठा फटका प्रज्योतच्या बॅट मधून ब्रँड इज ब्रँड परंतु जर आपण पाहिलं ना षटकार दिलेला आहे चांगला एफर्ट चांगला टीम सुवर्ण संधी आहे. प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक आहे दिलीपजी यांच्या माध्यमातून. एक षटकार जरूर ठोकलाय प्रज्योत कुतेने परंतु जो स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता ना त्याचं मी सुद्धा कौतुक करेन. यावेळी वॉर्डन गॅच दिस इज अमेजिंग एफर्ट बाय विकेट कीपर वॉर्डन गॅच दिस इज कॅच ऑफ द मॅच डीजे.
आपण जे गीत आता ऐकलं अमोल जाधव यांचं गीत युट्यूबच्या माध्यमातून 10 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आपण पाहू शकता आणि दृष्टीहीन असताना सुद्धा अशा पद्धतीचं गीत ज्यांनी कंपोज केलं त्यांनी गायलं त्यांच्यासाठी देखील टिस्केटच्या माध्यमातून मानाचा मुजरा आहे ओर टू कपिल ठाकूर. धन्यवाद. अगदी बरोबर. अंध व्यक्ती किती चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकतो हे सुद्धा आपण पाहिलं. तर अतिशय सुंदर गीत त्यांनी लिहिलं, त्यांनी संगीतबद्ध केलं, त्यांनी गायलं आणि पूर्ण आगरी कोळ्यांना अभिमान वाटावा असं सुंदर असं गीत अर्थातच आई एकविरेचं गीत आपण ऐकलं. तत्पूर्वी आपण जर मैदानात फलंदाजीमध्ये चेंजेस होत आहे तर सलमान मोमीन यावेळी मात्र फलंदाजीसाठी येतोय. त्याला अप इन द ऑर्डर पाठवलेलं आहे का फलंदाजीची जी लाईनअप होती ती कुठेतरी चेंजेस केलेली आहे. लाईनअप होती ती कुठेतरी चेंजेस केलेली आहे यावेळी मात्र एसपी एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने. आपण जर पाहिलं तर रिजवान अजूनही मैदानात आहे आणि प्रज्योत एक षटकार मारून दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि तदनंतर सलमान मोमीन सारखा फलंदाज मैदानात दाखल झालाय. गौरव ठाकूरचा विचार केला ना तर आजच्या दिवसामध्ये हायस्ट विकेट टेकर असा हा गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक डिलिव्हरी कशा पद्धतीची करायची हे त्याला माहित असताना हे त्याने मैदानात पुरेपूर पद्धतीने दाखवलेला असताना पुन्हा एकदा फुलटास पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिला ना तर दिशाहीन आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आहे. क्रिकेट नियमावलीतील नियम क्रमांक 42 नियमांपैकी 22 क्रमांकाचा हा नियम पंच अप्लाय करताना यावेळी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. गौरव पुन्हा एकदा यावेळी मात्र 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. एक ऑड ऍक्शन गोलंदाजी करताना उडी मारतोय आणि गोलंदाजीचा प्रारंभ करतोय आणि हा चेंडू आपण पाहतोय सलमाने फटका सीमारेषा पार. पाहिलं ना तर रिजवानने अटॅकिंग चेंडू होता, थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता, थोडीशी जागा बनवली आणि स्क्वेअर कट पद्धतीचा शॉट खेळला कव्हर क्षेत्रामध्ये. यावेळी नजाकत भरा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, तितकासा चांगला संपर्क जरूर झाला नाही. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चेंडू जरूर गेला आणि तदनंतर एक मोठा फटका आल्यानंतर एकेरी धाव घेऊन अंडर प्रेशर करायचं मोठ्या संघाला, अपोजिट संघाला, आणि अपोजिट असणारा बॅट्समन त्याला स्ट्राईक एंडला पाठवायचं, स्ट्राईक रोटेट करायची आणि गोलंदाजास चूक
चुकी करण्यास भाग पाडायचं ही स्ट्रॅटेजी अर्थात रिजवान पांढरेची आपल्याला पाहायला मिळते. त्याची जर खेळीचा जर विचार केला ना तर आता वैयक्तिक तो 10 धावसंख्येवर करत असताना यावेळी मात्र सलमान मोमीन स्ट्राईक एंडला. यावेळी सलमान मोमीन सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाहीये. शॉर्ट पॉट डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला, वन बाउल चेंडूला फील्ड केला आणि त्यानंतर जर आपण पाहिला ना तर धावा झालेल्या आहेत त्या एकच धाव आलेली आहे या चेंडू मागे. चांगली फिल्डिंगचा नजारा यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. थांबला तो संपला आयुष्यामध्ये नेहमी म्हटलं जातं आणि यावेळी जे फलंदाजांना वाटलं होतं की चौकार जाईल म्हणून ते थांबले आणि आपल्या संघासाठी एक धाव कमी त्यांनी मिळवली या चेंडू मागे. पुन्हा एकदा ऋतिक वर्सेस रिजवान. यावेळी वन शॉट दिसेल कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा हा शॉट डीजे. कृष्णा सातपुते द लेजेंडरी क्रिकेटर ऑफ टेनिस क्रिकेट, ज्याने अक्षरशः क्रिकेट विश्व गाजवलं, त्यांना लेजंड म्हणण्याचं कारण एकच आहे, कारण अशा पद्धतीने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांची इनिंग. आणि त्यानंतर रिजवान मांढरेला पाहतो आपण ज्या पद्धती त्यासाठी लहान मुलं तर टाळ्या वाजवत आहेत, काय क्राऊड त्याच्यासाठी आलाय. आणि हेच तर पाहिजे असतं एखाद्या क्रिकेटरला की आपल्या सपोर्टर किती महत्वाचे आहेत. कारण तुम्ही किती लाख चांगले खेळा, तुम्हाला जर पाहण्यासाठी सपोर्टर नसतील तर तुमच्या खेळाला काडीची किंमत नाही. कपिल, ओड यू. अगदी बरोबर. सपोर्ट शिवाय कोणताच आयुष्यामध्ये कोणताच माणूस मोठा होऊ शकत नाही. यावेळी आपण पाहतोय मिड विकेट शटर चेंडू वन बाउल सीमा रेषा पार, ना इस पार ना उस पार, अब की बार गेंद जाएगी सीमा रेखा पार. 4 रन के लिए जर जवळून पाहिलं ना तर थोडासा मिस शॉट होता, परंतु चेंडू आणि फळीचा चांगला संपर्क झाला किंवा कनेक्शन झालं आणि ताकद भरा हा शॉट मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी. यावेळी आपण पाहतोय रिजवानचा झेल सोडलेला आहे. दुसरी कॅच सोडलेली आहे. दोन एखाद्या चांगल्या फलंदाजाला किंवा आयुष्यात एखाद्या माणसाला तुम्ही वारंवार संधी देता तेव्हा तो त्या संधीचं सोनं करतोच. आणि यावेळी रिजवान जशा पद्धतीची फलंदाजी करते ना 80 ते 85 धावा या मॅच मध्ये होऊ शकतात असा प्रश्नचिन्ह किंवा असा संकेत आपल्याला पाहायला मिळते मैदानात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स, 2 ओव्हर कंप्लीटेड. आपण जर पाहिलं ना या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. जवळजवळ जे यश पाहिलं ना 17.5 ची सरासरी कायम राखत असताना यावेळी मात्र फलंदाजी करतायत ते सलमान मोमीन आणि रिजवान मांढरे. यश कपिल जरूर म्हटलं होतं की रिजवान मांढरे या पंचक्रोशी मध्ये का प्रसिद्ध आहे, तशामध्ये जर आपण पाहिलं तर जरूर क्लासिकल स्ट्रोक खेळण्याची क्षमता देखील आहे. आणि जे आपण नवोदित टेस्ट क्रिकेटचे जे आपण पाहिलेत ते स्ट्रोक देखील तो अगदी लिलिया खेळतोय. त्याच्यामुळे हा फुल पॅकेज परफॉर्मन्स, हा धमाका, हा मैदानावरती होणारा ब्लास्ट आज किती धावा करणार, कारण घरचा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो रिजवान मांढरेसाठी. या ठिकाणी बरेचसे लहान मुलं देखील टाळ्या वाजवतात. आणि ज्या पद्धतीने आपण या मॅच कडे वळतोय 2 षटकांमध्ये 35 धावा धावपलकावरती प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणं गरजेचं राहिलं, कारण एका बाजूने रिजवान आणि सलमान मोमीन यांनी फटकेबाजी करायला सुरुवात केल्या. काही तर फटक्याशी नाही तर उपाशी अशा पद्धतीने प्रत्येक फलंदाज या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतोय. आणि त्यानंतर मात्र कठीण होईल जर आता विकेट मिळत नाहीये. ओव्हर टू कपिल. अगदी बरोबर. जर रिजवान मांढरेच्या फलंदाजीचा विचार केला तर बॅट पकडण्याची जी त्याची शैली आहे ना ती कुठेतरी वेगळ्या पद्धतीची आहे. आणि जी आपण हिंदी समालोचक अर्थातच आकाश चोपडा यांच्या भाषेत म्हटलं ना तर कलाइयों का सही इस्तेमाल, त्या अशा पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या मनगटाचा चांगल्या पद्धतीने तो वापर करतोय आणि ज्या दिशेला त्याला चेंडू मारायची आहे ना, जी दिशा त्याला दिसते ना त्या दिशेमध्ये तो चेंडू फिरकावून देतोय आणि सीमारेषा सुद्धा पार करते. जरूर त्याला 2 संधी मिळालेल्या आहेत आणि त्या संधीचा तो सुन सुद्धा करताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 35 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. जरूर कपिल, तो आकाश चोपडा यांचा उल्लेख केलास. आपण सुरुवातीला षटकाकडे वळतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज ज्याने आचरणामध्ये प्रभावित जरूर केला. या ठिकाणी आमदाम और गुठलियों के दाम चेंडू जातोय सीमारेषावर येतोय दणदणीत षटकार. ओव्हर टू कपिल.
मांढरे यांच्याकडून जो खेळाडू एसपी एंटरप्राइजेस या संघाचा अर्धशतक झळकावेल त्याला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. राहिल मांढरे यांच्याकडून बक्षिसांची खैरात. आणि हा चेंडू बीमर पद्धतीचा होता आणि फ्री हिटचा सुद्धा असेल रिझवान मांढरेसाठी. यावेळी हा चेंडू सुद्धा विकेट किपरला जगून लॉंग लेग सीमा रेखा बाहेर जातोय की नाहीये. येस इट इज. चौकार 4 धावा येते डीजे. बॅटकडे आहे पंच. येस इट इज. आपण जर पाहिलं ना तर यश या एका चेंडूवर धावा किती आल्यात त्या 11 धावा आलेल्या आहेत. 11 धावा आलेल्या आहेत एका चेंडूवर. टेनिस क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं आणि रिझवान सारखा फलंदाज ते सुद्धा करू शकतो. यावेळी पाहतोय क्षेत्र निवडलंय लॉंग लेग सीमा रेषेचं. फिल्डरचं सुद्धा कौतुक तितकंच करावं लागेल कारण जशी कमी होतात ना तशी तशी प्रेक्षकांची वाढलेली जी गर्दी आहे ना ती कुठेतरी या खेळाडूंना थोडंसं प्रोत्साहित करणारी गर्दी आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण 5 वाजत आलेत आणि 5 वाजल्यानंतर आपण जर पाहिलं ना जे जनरलशिपला आहेत ना माणसं ती कुठेतरी मैदानाच्या दिशेने येत नाही, घरी जात नाहीयेत. आणि आपली बायको जेव्हा विचारेल ना लेट का झाला तर मी होतो PPL पाहण्यासाठी गेलो होतो. यावेळी आपण पाहतोय आकाशाला भिडणारा हा चेंडू होता आणि गौरव सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पकडतोय आणि सलमान मोमीन इज गॉन बॅक टू द पवेलियन. इथे इन प्रोग्रेस. गौरव ठाकूर वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि महागडा सुद्धा ठरलेला आहे तो गौरव ठाकूर. परंतु विकेट सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी प्राप्त केलेले आहेत. यावेळी रिझवान विरुद्ध गौरव. यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट छोटा हेलिकॉप्टर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावेने धावफलक पुन्हा एकदा हलत राहते. 49 या धावसंख्येवर जाऊन थांबते. 49 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना गौरव ठाकूर विरोधात फलंदाज असेल तर नवीन फलंदाज सुशांत गोरे चांगला फलंदाज आहे. मिडल ऑर्डर मध्ये ज्यावेळी गरज असते चांगल्या फलंदाजीची तशा पद्धतीची फलंदाजी तो नेहमीप्रमाणे करतो. यावेळी आपण जर पाहिलं ना तर नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातो विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. निर्धाव चेंडूने या चेंडूची पूर्णता आपण जर पाहिला ना तर जी धावगती बनवण्याचा प्रयत्न केला होता तो मोडीत काढलेला असताना यावेळी मात्र गोलंदाज गौरव ठाकूर आपल्याला या संघासाठी अर्थातच आपण जर पाहिलं ना जय भवानी कुहिरे संघासाठी गौरवपूर्वक गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या कडेला चेंडू लागतोय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. यावेळी मात्र विकेट किपर कोणतीही चूक करत नाहीये आणि यावेळी मात्र सुशांत गोरे इज गॉन बॅक टू द पवेलियन ऑन अ डीजे.
आतापर्यंत 55 धावा झालेली आहे, 3 विकेटच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि पंकजचं स्वागत कशा पद्धतीने केलंय. पंकज जशा पद्धतीची गोलंदाजी करते ही रिझवानला माहित आहे आणि वेल जज, वेल फील्ड, वेल हिट आणि सेकंड अटेम्प्ट हिट अँड अगेन सुपर हिट, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. डीजे एक 61 धावांचा खेळ आपल्याला यावेळी मात्र मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं या षटकाकडे, पहिल्या 3 चेंडूंवर 12 धावा आलेल्या आहेत. प्रति चेंडू 4 धावा आलेल्या असताना यावेळी वन शॉट 50 कंप्लीट. डीजे कपिल, आपण पाहिलं तर रिझवान मांढरेने लगावलेली ही 50 आजच्या स्पर्धेतील दुसरी 50 आहे. बॅट टाकवायचे रिझवान. या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवतो आपण. जोरदार टाळ्या स्वागत करा. हो टू कपिल. धन्यवाद यश. 51 धावांची खेळी करतोय आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा पंकज विरोधात तो फलंदाजी करते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू वन शॉट दिसेल, परंतु मैदानात चेंडू राहिला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मेडविके क्षेत्ररक्षक होता, त्यांनी झेल पकडला आणि रिझवान षटकार एक चौकार जरूर खाल्ले, परंतु एक जरूर विकेट मिळवली. 67 धावा झालेल्या आहेत. 67. चौथं षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. राईट हँड राऊंड विकेटने पंकज यावेळी मात्र गोलंदाजी करत असताना यावेळी मोठा फटका माहायला मिळतोय. आला रे आला, षटकार आला. डीजे चेंडूवर इरादे स्पष्ट केले ते अर्थातच श्रीयोग पाटीलने पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळवल्या आणि आपल्या संघाची धावसंख्या आतापर्यंत नेऊन ठेवली ते 73 धावसंख्येवर. मी म्हटलं होतं यश, जर रिझवानने चांगली फलंदाजी केली ना तर 80 ते 85 धावा होऊ शकतात आणि आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा झालेल्या आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. अंतिम षटकामध्ये अनिकेत अग्री आणि श्रीयोग पाटील कशा पद्धतीचे फलंदाजी करतात आणि त्यांच्या समोर आव्हान असेल ते महेशच.
रिजवानसाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. पंचायत समिती उमेदवार अल्लाउद्दीन मोमीन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. महेश रेवाळे अंतिम षटक स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी आलेला आहे. स्लॉग ओव्हर मध्ये खूप जास्त धावा येतात, परंतु यॉर्कर पद्धतीचे जर चेंडू तुम्ही टाकलेत किंवा व्हेरिएशन केलं तुम्ही तर धावांवर रोख लावण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता. यावेळी स्टंप अटॅकिंग चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यावेळी आपण जर पाहिलं ना तर 100% एफर्ट यावेळी मात्र खेळाडूकडून पाहायला मिळाला. अतिशय आपण जर पाहिलं ना तर कमरेने चेंडू अडवला असं म्हणावं लागेल आणि 2 धावा या चेंडू मागे आलेल्या असताना धावफलक 75 झालेला आहे. आपण जर पाहिलं ना तर सुंदर फलंदाजीचा नजर, हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट, हायेस्ट टोटल ऑफ द डे असं म्हणावं लागेल या अर्थातच SP एंटरप्राइजेस या संघाच्या फलंदाजीचा. कारण आपण जर विचार केला ना जय भवानी कुहिरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि हे निर्णय त्यांचं कुठेतरी चुकीचं ठरलं असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा 5 चेंडूंचा खेळ प्रगती पथावर आहे. 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तो SP एंटरप्राइजेस या संघाचा. यावेळी हेडशॉट पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतात. जे मुलं PUBG खेळतात ना त्यांना हेडशॉट म्हणजे काय हे नक्कीच माहिती असेल. यश आपण जर वोल्टो या 22 स्वरूपाची जरूर धाव आलेली आहे आणि आतापर्यंत आपण विचार केला ना तर 76 धावा झालेल्या आहेत 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 4 चेंडूंचा खेळ प्रगती पथावर आहे. यावेळी आपण जर पाहिलं ना तर महेश रेवाळे चांगली गोलंदाजी करतोय. महेश रेवाळे दोरफुटास पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र लॉंगाच्या दिशेला ट्रॅव्हल झालेला आहे. पोल मध्ये आहे, पोलला चेंडू जरूर लागला नाहीये आणि 2 धावा जरूर मिळालेल्या आहेत. कारण यश या मैदानाचा जरूर विचार केला ना तर फुटबॉलचं मैदान आहे, कबड्डीचं सुद्धा मैदान आहे, क्रिकेटचं सुद्धा मैदान आहे, व्हॉलीबॉलचं आहे, शूटिंग बॉलचं आहे, बास्केटबॉलचं आहे आणि असं रिलायन्स इंडस्ट्री नागोठण्याचं मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल सुद्धा रिलायन्स कंपनीचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मिडविकेट चेंडू ट्रॅव्हल झालाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वॉर्ड अँड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु अंतिम क्षणी पंचांनी विकेट घोषित केलेही आणि रनआउट स्वरूपात बाद झालाय तो फलंदाज अनिकेत आगरी डीजे. दोन चेंडू मध्ये एक मोठा फटका जर यश आला ना तर 80 ते 85 किंवा 85च्या वर सुद्धा धावा होऊ शकतात. परंतु क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं जर त्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि 2 चेंडूंवर 2 विकेट सुद्धा येऊ शकतात किंवा 2 चेंडूंवर 2 षटकार सुद्धा येऊ शकतात, 2 चेंडूंवर 2 चौकार सुद्धा येऊ शकतात किंवा दोन्ही चेंडू डॉट सुद्धा होऊ शकतात. काय घडेल या सामन्यामध्ये? LBWचा अभिलेस यस इट्स गॉन बॅक टू द पवेलियन डीजे. फलंदाज मैदानात दाखल झालाय अंकित भोईर आणि महेश रेवाळेचं कौतुक करावं लागेल कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त 6 धावा त्याने खर्च केलेत आणि अर्थातच त्याने एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे. या चेंडूवर त्याला विकेट मिळाली आणि एक रनआउट स्वरूपाची विकेट जरूर मिळालेली आहे. कंजूस षटक त्याने अंतिम क्षणी हाताळलंय. या चेंडूवर काय घडणार? उंच खुरा मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज अंकित भोईर स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळते. 2 फुटास पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र थर्डमॅन षटक ट्रॅव्हल होत आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक देण्यात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि आपण जर पाहिला ना तर 81 धावा झालेल्या आहेत आणि 82 धावांचं एक धावांचं डोंगर हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट असं म्हणावं लागेल. लाजवाब फलंदाजी जर या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं ना तर रिजवानने 51 धावा केल्या, प्रज्योतने 6 धावा केल्या, सलमान मोमीनने 7 धावा केल्या, तदनंतर श्रीयोगने 8 धावा केल्या, अनिकेत आगरी याने 2 धावा केल्या,
अनिश बेनसेकर यांनी नॉट आउट आहे, त्यांनी एकही चेंडू खेळला नाही आणि अंकित भोईर याने 2 धावा केल्या आणि आपल्या संघासाठी आतापर्यंत 81 धावांचं टोटल त्यांनी पार केलंय. 82 धावांचं एक धावांचा डोंगर असेल तो अर्थातच जय भवानी कुहिरे संघासमोर. पुन्हा एकदा सामन्याच्या उत्तरार्धामध्ये क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय यशजी मापगावकर यांच्याकडे. ओटी यश मापगावकर. धन्यवाद कपिल ठाकूर. आपण मॅच कडे पाहतोय. एका बाजूला रिजवान मांढरेने केलेली खेळी सर्वांनाच आज अविस्मरणीय इनिंग. व्हॉट अ फॅन्टास्टिक इनिंग बाय रिजवान मांढरे. पहिल्या इनिंग मध्ये रिजवानचा खेळ आपण पाहिला, बहरलेला खेळ आपण अनुभवतोय आणि त्या जोरावरती आपण पाहतोय या स्पर्धेमधील आजचा उच्चांक देखील पाहायला मिळाला. जर आपण पाहिलं तर या मॅच कडे 2 दृष्टिकोनामधून पाहिलं जाईल. प्रतिस्पर्धी संघाला देखील जिंकायचं आहे आणि त्यांच्याकडे देखील कॅपॅसिटी जरूर आहे, कारण आपण नाण्याची एक बाजू आता पाहतोय, दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे एसपी एंटरप्राइजेसचा खेळ आपण पाहिला, मात्र जय भवानी कुहिरे संघाकडे देखील तितकेच चांगले खेळाडू आहेत. यानंतर होणाऱ्या आजच्या दिवसामधील एक अंतिम सामना प्रभू बँद शिव विरुद्ध श्रवण द्विज 11 बेंडसेवाडी. टॉस करण्यासाठी विनंती करतोय की आपला कर्णधार हा टॉस बॉक्स मध्ये जाऊ देत. त्यासाठी मी कपिलला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी टॉस करायचा आहे. प्रभू बँद शिव विरुद्ध श्रवण द्विज 11 बेंडसेवाडी. मॅच आपण सुरू करतो. मॅच कडे आपण बोलतोय. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय एसपी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय जय भवानी कुहिरे. भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन कुहिरे संघ जरूर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावरती पाठवणार आहे. आजच्या दिवसामधील एक जबरदस्त सामना रिलायन्स मॅन्युफॅक्चर डिव्हिजन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुरेख असं मैदान, तू म्हटल्याप्रमाणे अशी बरीचशी जे खेळ आपण खेळतो, जे मैदानी खेळ देखील आपण खेळतो, त्याच्यामध्ये कबड्डीचा सहभाग आहे. त्यानंतर आपण जरूर पाहतो या ठिकाणी व्हॉलीबॉलचं मैदान आहे, शूटिंग बॉलचं मैदान आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटचं मैदान हे अगदी मध्यभागी पाहायला मिळतंय. 82 धावांचं आव्हान आहे. 82 रन बनाने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए. षटक क्रमांक पहिलं कोणता गोलंदाजी करण्यासाठी हे देखील आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने प्रत्येक षटकामध्ये केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गेल्या मॅच मध्ये तुफान फटकेबाजी केली, तुफान आतिषबाजी पाहायला मिळाली आणि कपिल हे आपलं घरचं मैदान आहे असं म्हणावं लागेल, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुरेख आयोजन केलंय. रिलायन्स टाउनशिप यांच्या माध्यमातून अजिंक्य पाटील यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतोय. पीपीएल यांच्या माध्यमातून आणि रिलायन्स कंपनीचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण अतिशय सुंदर मैदान, असं मैदान जर असेल तर समालोचन करायला काही वेगळी मजा आपल्याला अनुभवायला मिळते. 82 धावांचं लक्ष्य आहे. 82 रन बनाने पड़ेंगे इस मैच को जीतने के लिए. कौन जीतेगा कौन हारेगा ये तो गेम की अंत में पता चलेगा, लेकिन देखा जाएगा. दिलीप पवार यांच्याकडून एक पारदर्शक येत आहे. प्रत्येक विकेट जर घेतली तर एसपी एंटरप्राइजेसच्या खेळाडूला या ठिकाणी 100 रुपयांचं पारदर्शक दिलं जाईल. पंचांनी आमच्यापर्यंत इशारा वर्तवला. या स्टडीज सेकंड इनिंगला सुरुवात करतोय आपण. उत्तरार्धाला सुरुवात केली जाते. शुभम पवार गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू राईट आमवरतो विकेट आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार. इट्स अ चौकार. कम ऑन डीजे.
आपण पाहिली तर त्या कॅच मध्ये जरूर झेल सुटला असता, मात्र फलंदाज बाद. कम ऑन डीजे. या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर सामने या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर राईट हँडेड बॅट्समन कुठेतरी सक्सेसफुल झालेत, परंतु कोणताही डावखुरा फलंदाज अजूनही सक्सेसफुल झाला नाही किंवा चांगली फलंदाजी किंवा चांगली गोलंदाजी सुद्धा करताना तितकंच पाहायला मिळालं नाही. हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल या स्पर्धेचं. आणि जरूर आपण जर या स्पर्धेबद्दल तू बोललास, पण याच्यामध्ये असणार राईट हँड बॅट्समनचं प्रमाण देखील खूप आहे आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर क्वचितच लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे त्यांना संधी देखील फार कमी मिळते. त्याच्यामध्ये ते खेळताना सक्सेसफुल देखील होत नाहीत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर आपण पाहतोय तो म्हणजेच फलंदाज बाद झाला. इट्स अ विकेट. गोलंदाज शुभम पवार साठी पारदर्शकता हॅट्रिक घेतली, किंबहुना तुम्ही ओव्हरहॅट्रिक जरी साध्य केलं तर पंचायत समिती उमेदवार अल्लाउद्दीन मोमीन यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. दिलदार व्यक्ती आपण पाहतोय आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक देखील दिलीप पवार यांच्या माध्यमातून येत आहे. मॅच कडे आपण पुन्हा एकदा बोलतोय. शुभम पवार गोलंदाजच्या मोर्चावरती राईट आर्म ओव्हर द विकेट. गौरव आपण पाहतो स्ट्राईक वरती या ठिकाणी लॉफ्ट गेलाय, मात्र फटका फसला आणि फलंदाज बाद. बॅक टू दी बॉलिंग. कम ऑन डीजे. अर्जित झाल्यात, ज्या ठिकाणी या षटकामध्ये एक अंतिम चेंडू येणं बाकी असेल. 82 रन रिक्वायर्ड. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये आपण रोमांच पाहिला. तू मगाशी उल्लेख केला होता आकाश चोप्रा सर्वांचाच आवडता समालोचक आहे. हिंदी समर्थन करण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही. मात्र त्यांच्याविषयी मला सांगायचं आहे, कारण
त्यांनी क्रिकेट देखील खेळलंय, मात्र क्रिकेट खेळ असताना त्यांना अपयश मिळालं. मात्र त्यानंतर त्यांनी विचार केला की आपण कॉमेंट्री मध्ये जाऊ शकतो आणि त्यानंतर द रेस वॉज द हिस्ट्री. आयुष्य तुम्हाला दुसरी संधी जरूर देतं आणि आकाश चोप्रा अगदी जबरदस्त समालोचन करतात. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा बार येतोय, वन बाउन्स चौकार. कमांड डीजे विषय जर यश आपण म्हणत होतात, जर एखादा कॉमेंटेटर किती जास्त पैसे घेतो तर सर्वात जास्त पैसे घेणारा किंवा सर्वात जास्त पैसे मोजणारा स्टार स्पोर्ट कोणाला जास्त पैसे मोजतो तर सर्वात जास्त पैसे आकाश चोपडाला मोजतो, त्यानंतर सुनील गावस्करला मोजतो. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आकाश चोपडा मोस्ट व्हॅल्युएबल कॉमेंटेटर इन क्रिकेट असं म्हणायला लागेल. यश जरूर तू म्हटलंस की आकाश चोप्राकडे तो क्लास आहे, आपल्याला देखील ऐकायला फार मजा वाटते. आणि जेव्हा हिंदी समालोचकांची जी गोष्ट पाहायला मिळते ती देखील आपण या ठिकाणी सांगतोय. आकाश चोप्रा स्टार स्पोर्ट्स वरती काम करतात आणि जरूर ते पहिले क्रिकेटर होते, फार कमी लोकांना माहिती असेल, कारण त्यांचा खेळ जर आपण पाहिला असेल तर तुम्ही युट्यूबला अजूनही पाहू शकता. कमी स्ट्राईक रेट असायचा, त्यानंतर त्यांच्यावरती बऱ्याच लोकांनी टिप्पणी केली, पण त्यानंतर विचार केला त्यांनी की आपण कॉमेंट्री करू शकतोय. म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात आपण कुठूनही करू शकतो कपिल. आणि ज्यामुळे आपण पाहतोय की आपल्याकडे जर संधी असेल ना, आपल्याकडे जर कॅलिबर असेल ना तर आपण करू शकतो. बलकावरती धावा पाहतोय, 10 धावा, 10 रन स्कोर बुक आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि डबल कावरती 10 धावा अर्जित झाल्या, 2 विकेटचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्याबरोबरने सर कुणाल जाधव यांचा देखील उल्लेख करावा लागेल. मराठी कॉमेंटेटर आहेत आणि सर्वांचे लाडके कॉमेंटेटर, आपण त्यांचा आवाज ऐकतोय कपिल. स्टार स्पोर्ट्स मराठी हे चॅनलवरती त्यांची कॉमेंट्री पाहायला मिळते. आणि जरूर ज्यांना मराठी कॉमेंट्री ऐकायला आवडते त्या सर्व मराठी क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी ती कुणाल जाधव सर यांची कॉमेंट्री पाहावी. डबल कावरती धावा पाहतोय आपण, 11 धावा लागल्या. षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या प्रगतीपथावर आणि सुरू केला गेला. पहिल्या चेंडूवरती एकमात्र धावा आली, 82 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रयत्न करावे लागतील, गेअर शिफ्ट करावा लागेल. या ठिकाणी जे झालंय ते झालंय, मात्र करायचं काय यावरती विचार करावा लागेल. क्या बात है, लवली ब्युटिफुल स्ट्रोक. कव्हर रीजनला येतोय, कॉपी बुक स्टाईल चौकार. कम ऑन डीजे. गीत परमेश्वर यांचा आवाज सन्माननीय एकमेव आमदार कल्याण ग्रामीणचे आपण पाहिलं, राजू रतन पाटील यांच्यावरती आधारित गीत. असा एकमेव आमदार ज्याने पहिल्यांदा विधानसभेमध्ये मांडलं की बलात्कार करणाऱ्याला 25 दिवसामध्ये फाशी दिली गेली पाहिजे आणि तो कायदा मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर आताच मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली, त्याच्यावरती एकमेव आमदारांनी उत्तर दिलं की आम्हाला ते बंगले नको आहेत, आम्हाला जे गरीब जनता आहे त्यांना 200 युनिट पर्यंत वीज पुरवा. आणि एकमेव आमदार आहे जो सर्वांचा फेवरेट आमदार आहे, राजू रतन पाटील. धन्यवाद. धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा अर्जित केल्यात, 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आणि त्यानंतर मात्र 82 धावांचं आव्हान हे कशा पद्धतीने पेललं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. 82 रन बनाने और यहाँ पर अभी तक 17 स्कोर के ऊपर अर्जित किए हैं. षटक क्रमांक दुसरं पाहतो आपण, सलमान मोमीन. चेंडू बॅट वरती आपण पाहतोय, पायदाचा कनेक्ट झाला नव्हता, किंबहुना आपण पाहिला तर काही पण निगाह कल्पनेशन अशा पद्धतीने स्ट्रोक जरूर खेळायचा होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानावरती असफल ठरला आणि डाबलकावरती आला तो कार्पेट चेंडू पाहायला मिळतो. 18 धावा डाबलकावरती अर्जित झाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तो दुसरं मैदानावरती आहे. एक अंतिम मॅच यानंतर आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल. एक वेगळी मजा, एक वेगळा माहोल रिलायन्स टाउनशिपच्या मैदानावरती आहे. आपण पाहतोय मुद्दाम लेट करण्याचा प्रयत्न केला कपिल, किंबहुना असं वाटलं होतं की चेंडू सीमाच्या बाहेर आपण मारू शकतो तडम्या क्षेत्रक्षकात चकून, पण या ठिकाणी गती कमी होती चेंडूची आणि त्याच्यामुळे फलंदाजाने या ठिकाणी प्रयत्न जरूर केला, मात्र अपयशी ठरतोय. 19 धावा दाबलकावरती आला, 82 धावांचं आव्हान. 82 रन बनाने ही पड़ेंगे अगर आपको जीतना है यहाँ पर.
आंबिराई चेंडूला खेळतोय, चेंडू येतोय मेडॉनच्या दिशेने आणि चेंडूला घेऊन गेला लॉंगॉनच्या दिशेने. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आले होते, चांगला प्रयत्न मैदानावरती झाला. मिडॉन बॉर्डलाईनच्या बाहेर चेंडू येईल का अशा पद्धतीने आपण पाहणार होतो. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा आपण पाहतोय पूर्ण झालाय. डबल कावरती आपण धावा पाहिला तर 21 धावा आतापर्यंत स्कोर केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिला तर 10 धावांवरती 2 विकेट पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र सलमान मोमीनच्या गोलंदाजीवरती 11 धावा धावफलकावरती आल्या. त्याला कोणतीही विकेट मिळत नाहीये. आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर धावा कराव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूंवरती 61 धावा कराव्या लागतील. 61 धावा तुम्हाला करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. तुम्हाला मॅथ्यू वेडला आठवावं लागेल, ज्याने वेड लावलं होतं वर्ल्ड कप मध्ये, जी आपण त्याची फलंदाजी पाहिली होती. पहिल्या 8 चेंडूंवरती काही धावा नव्हत्या, अगदी कमी धावा होत्या. त्यानंतर स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर तुफानी फलंदाजी करताना त्यानंतरच्या 8 चेंडूंवरती पूर्णतः मॅचला कलाटणी दिली होती. प्रज्योत कुते आजच्या दिवसामधील हिरो आपण पाहतोय. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतो, शॉट मिड विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र धावफलकावरती येणारी एकमात्र धाव 22 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने आपण धावफलकावरती धावा पाहतोय. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं भलं मोठं लक्ष तुम्हाला पार करावं लागेल. कोणती गोष्ट अशक्य नाहीये, तुम्हाला प्रयत्न संघर्ष हा करावाच लागेल. लॉग लेगला आपण जर पट पाहतोय, फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो बॅकफुट स्क्वेअर लेगला, जरूर सफल झाला होता आधी आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं धावफलकावरती एक धाव पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती अर्जित झाल्या. 23 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने आपण धावफलक पाहतोय. प्रज्योत कुठे आपण पाहतोय गोलंदाजी मोर्चावरती आहे. षटक क्रमांक 3 दश माध्यमातून अनुशासित गोलंदाजी. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला चकवलाय, बीट केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता, ज्या ठिकाणी शॉट फाईन लेग आपण जरूर पाहिला होता. त्यानंतर मात्र चकवलं, फसवलं आणि धावफलकावरती धाव देखील मिळते. ती म्हणजेच एकमात्र धाव. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. एक रखरखीत होऊन आपण पाहतोय ज्या पद्धतीने समालोचन करताना देखील बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागला. धावफलकावरती आलेला हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. आता मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुट वरती पाहायला मिळतोय, तो म्हणजेच जय भवानी कोहिरे संघ. एसपी एंटरप्राइजेस संघानं जे भलं मोठं आव्हान दिलंय त्या आव्हानाचं ओझं त्यांना व्हायला लागलंय. 82 धावांचं आव्हान आणि ते आव्हान पूर्ण केलं जाईल का, किंबहुना मॅच मध्ये तुम्ही फटकेबाजी करायला सुरुवात केली तर या ठिकाणी नथिंग इज इम्पॉसिबल. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मात्र चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. Yes, it's on a white. व्हाईट चेंडू धावफलकावरती येतोय. धावफलकावरती 25 धावा लागल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या मैदानावरती आहे. प्रज्योत कुते गोलंदाजी मोर्चावरती पाहायला मिळतोय. लाभ केला, चेंडू येईल का यासाठीच What a catch of the match. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. क्या बात है. फलंदाजाला परतवणारी कॅच आपण पाहतोय. कॅच ऑफ द मॅच. ऋतिक शिर्के मैदानावरती येतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. क्या बात है. अगदी जबरदस्त टायमिंग साधलं. शेवटच्या क्षणांपर्यंत चेंडूवरती गडी नजर ठेवली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने घार किंवा गरुड शिकार करतात होती त्या पद्धतीने चेंडूवरती नजर ठेवून शेवटच्या क्षणांमध्ये चेंडू घेतला आपल्या हातामध्ये आणि फलंदाजाला परतवलं पॅव्हेलियनच्या दिशेने. धावफलकावरती विकेट आहे ऋतिक शिर्के या ठिकाणी पाहायला मिळेल. What a classic stroke यार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार येतोय. आउट ऑफ द पार्क. षटकार कमांड डीप.
माहिती असतं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवताना या बऱ्याचशा गोष्टी त्यांना डोक्यामध्ये असतात. म्हणून जर आपण पाहिले तर सर्वच संघांचे बरेचसे जर कर्णधार आपण पाहिले तर विकेट किपर कर्णधार पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये आपण द सक्सेसफुल कर्णधार पाहिला असेल ज्यांनी आयसीसीच्या भरपूर ट्रॉफी जिंकल्यात, ज्याच्यामध्ये एका वर्ल्ड कपचा समावेश आहे. त्यानंतर आपण 2007चा वर्ल्ड कप देखील पाहिला असेल. त्यानंतर आपण 2011चा वर्ल्ड कप पाहिला, त्याच्यामध्ये आयसीसीची चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा मान देखील धोनीला मिळाला. आणि त्यानंतर कुमार संगकाराला आपण श्रीलंकेचा पाहतो. त्यानंतर ॲडम गिलक्रिस्ट देखील पाहायला मिळाला होता. फटका आपण पाहतो तुफानी स्ट्रोक, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार येतो चौकार. कमांड डीजे मास्तर आपण जे गीत ऐकलं शाहीर रामानंद उगले यांचा आवाज, नगर जिल्ह्यामधील एक गोड आवाज शाहीर रामानंद. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल करतोय, चेंडू फरार होतोय, लॉंग स्टॉप सीमारेषा पार येतोय 22चा संजीवनी चौकार. कम ऑन डीजे मास्टर वन्स अगेन बजाव. जबरदस्त खेळ मैदानावरती रंगलाय, 2 चौकार आलेत, मात्र दिल्ली बहुत दूर आहे मेरे दोस्त. ऑन द रन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन ड्राइव्ह केला धावफलकावरती, चेंडू शॉर्ट मिड विकेटला आहे, तैनात आहे क्षेत्ररक्षक. धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळते. येणार धावसंख्येमधील बदलाव आणि धावा देखील आपण पाहिला. या ठिकाणी 41 लागल्यात आणि अजूनही पाहतोय आपण जिंकण्यासाठी गरज आहे 41 धावांची. 6 चेंडू आणि 41 धावा अशक्य आहे जरूर. मात्र क्रिकेटमध्ये जर एखादा 9 चेंडू जर त्या ठिकाणी मिळाला तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळू शकतं. कारण 6 चेंडूवरती 6 षटकार लगवण्याची किमया बऱ्याचदा डिस्क्रिटच्या माध्यमातून आपण पाहिल्या. त्याच्यामुळे चमत्कार आहे तर नमस्कार आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. काय होईल मैदानावरती, काही ट्विस्ट पाहायला मिळेल का, किंबहुना वन साइडेड मॅच या ठिकाणी जिंकली जाईल एसपी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. श्रेयस पाटील येतोय षटक क्रमांक 5 आणि अंतिम अशा माध्यमातून पाहायला मिळेल. कपिल आपण पाहतोय मॅच मध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणावं लागेल, कारण 5 चेंडू येणार आहे. जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. रन रेट फार मॅटर करतो. आपण इंडियन प्रीमियर लीगची स्पर्धा पाहिली असेल, काही वेळेला सलग 5 मॅच हारून सुद्धा मुंबई इंडियन्सने क्वालिफाय केलं होतं केवळ रन रेटच्या जोरावरती. त्याच्यामुळे आपण या प्रीमियर लीगच्या ज्या मॅचेस पाहतो ना त्याच्यामध्ये रन रेट ही फार महत्वाची गोष्ट आहे. डबल कव्हरवरती चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि डबल कव्हरवरती एक धाव जरूर पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती अर्जित झाल्या. अजूनही तुम्हाला जिंकायचं असेल तर 40 धावा धावफलकावरती करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा आहे. श्रेयस पाटीलच्या माध्यमातून 1.5 चेंडू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू बदलण्यात येईल. जर आपण तो चेंडू पाहतोय पहिल्यांदा आपण जर पाहिला असेल कपिल तर सुरुवातीला एमआरएसचे चेंडू असायचे, त्यानंतर सुपर कर्नाचे चेंडू देखील आपण यूज केले क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर चेंडूवरून विषय निघाला तर हा चेंडू आपण पाहतोय. तर तो जर आपण पाहतो कॅप्टनचा चेंडू पाहायला मिळतात आणि बऱ्याच अनुषंगाने आपण निव्या कंपनीचे देखील चेंडू पाहिलेत जे टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. कारण या चेंडूचं वजन किमान 120 ते 130 ग्रॅम असावं. त्यानंतर डायमीटर पाहतोय आपण 0.2 मीटर डायमीटर आहे आणि पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी 2 मीटर पर्यंत उचली प्राप्त करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला या ठिकाणी रिजवान. मला असं वाटतं चेंडू खाली आलाय, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक चांगला अटेम्प्ट त्याने घेतला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी
विकेटचा पतंग केला जातोय, फलंदाज बाद झालाय रनआउट स्वरूपामध्ये. इट्स अ विकेट. कम ऑन डीजे. मास्तर आपण जरूर आवाज ऐकला सुखविंदर सिंग यांचा आवाज, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं अजय देवगन यांची भूमिका, काजल देखील त्याच्यामध्ये पाहायला मिळाली होती. आणि नरवीर तानाजी मालसरे यांच्यावरती आधारित चित्रपट आपण तानाजी दानसिंग वरर पाहिला असेल, तर चित्रपटामधील हे गीत आपण ऐकतोय. डबल कावरती आपण पाहतोय, येतोय दमदार चौकार. डबल कावरती आल्या 46 धावा. आता मात्र केवळ आपण पाहतो अजून 3 चेंडू येणं शिल्लक आहे. डबल कावरती गोलंदाज श्रेयक आहे. नो चेंडू वरती प्रहार. आणि या ठिकाणी आपण पाहतो नो चेंडू दिला गेला, आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर जरूर मैदानावरती नो नंतर मिळेल काय ते म्हणजेच फ्रीट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीट, अशा पद्धतीने समीकरण पाहायला मिळेल. आणि डबल कावरती येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत सर्वोत्तम धावसंख्या, सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली 82 धावा. डबल कावरती लागले 28 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली है. 48 रन अब तक बन चुके. बहुत ही बढ़िया माहौल यहाँ पर क्रिकेट का बना हुआ है. क्या बात है. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. इट्स अ बिग 6. बँग ऑन. कम ऑन डीजे. लागेल लक्ष्मीकांत बेर्डे, सचिनजी बेळगावकर आणि आणखीन एक नाव त्याच्यामध्ये जे होतं एक जबरदस्त अभिनय. डबल कावरती आपण पाहतोय धावा पाहायला मिळत आहेत 55 धावा. आणि अंतिम चेंडू येणं बाकी, त्याच्यामध्ये आपण पाहतोय आपण पाहतो डबल कावरती स्ट्रोक लगावला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. डबल कावरती आपण पाहतोय या धावा पाहायला मिळाल्यात. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक मोठा विजय, वन फॅन्टास्टिक बिग विन बाय एसपी एंटरप्राइजेस असं पाहायला मिळतंय. आणि जरूर आपण कपिल पाहिलं तर यशामध्ये 57 धावांपर्यंत मजल मारली आहे. आणि ठीक आहे, त्या ठिकाणी पराभूत जरूर झाला असलात तरी उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे. तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी अजून संधी आहे. कपिल, आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय. जे मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी द्यायचा आहे. नो डाऊट रिजवान मांडे ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच.